सगळ्यात आधी आपल्या या मराठी नूतन वर्षाबद्दल सगळ्यांना खूप गोड गोड शुभेच्छा। नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज गुढीपाडवा, तर सगळ्यात आधी आपल्या या मराठी नूतन वर्षाबद्दल सगळ्यांना खूप गोड गोड शुभेच्छा। हे येणारं नवीन वर्ष सगळ्यांना खूप भरभराटीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जाऊ दे, हीच मी प्रार्थना करते। आता सकाळची लगबग असते, कुठलाही सण म्हटला तर आत्ता मी सध्या असा ड्रेस वेअर केलेला आहे। गुरुवार आहे, मस्त येलो कलरचा ड्रेस, आणि झालंच तर येलो कलरचीच साडी मी वेअर करणार आहे। पण त्याआधी ड्रेसवरची थोडीफार कामं होतात, म्हणजे मला देवपूजा करायची आहे, उंबरठा लेपन करायचा आहे, आणि थोडी गुढीची या बाल्कनीमध्ये स्पेशली थोडीशी तयारी पण करून ठेवते। मग साडी नेसली की मग डायरेक्ट गुढी उभारणं, पूजा करणं हे सगळं मला करता येईल। सो चला, खूप नाही पण जेवढं होईल तेवढं मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते। सुट्टीचा दिवस आहे, कुठे बाहेर जायचा प्लॅनिंग नाही, पण बघूया, झालंच तर मॉलमध्ये जाईल। खूप दिवस झाले मॉलमध्ये गेलोही नाही आहे। सो चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सणाच्या दिवशी खरं तर सुट्टीला खूप महत्त्व असतं, पण खरं सांगू, सण म्हणजे ना फक्त सुट्टी नाही, तर सण म्हणजे आनंद, उत्साह, पॉझिटिव्ह एनर्जी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली फॅमिली। आणि खरं सांगू, अधूनमधून ना असे सण आले की खरंच घराला एक नवीन घर पण मिळाल्यासारखं वाटतं। म्हणजे उंबरठा लेपन असो, दारात काढलेली छोटीशी रांगोळी असो, कसं एकदम सगळं जिवंत वाटायला लागतं। आत्ताही बऱ्याच ठिकाणी रोज रांगोळी काढल्या जाते, जसं गावाकडेच बघा, प्रत्येकाच्या अंगणात किती सुंदर सुंदर रांगोळी असतात। असा एकही दिवस नसतो की अंगणात रांगोळी नाही आहे, अगदी छोटीशी का असेना पण रांगोळी असते। आपल्या आईकडेच बघा, न चुकता ती अजूनही रोज रांगोळी काढते, बरोबर ना? आणि आपण कसं ॲटलिस्ट सणाच्या दिवशी तरी अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढली पाहिजे। आता उंबरठा लेपनचंही तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणजे फक्त स्वच्छता नाही, तर घरात पवित्रता, शुद्धता आणि शुभ मानलं जातं सगळ्या या गोष्टी। म्हणजे सजलेला उंबरठा, स्वच्छ उंबरठा, तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं। अशी थोडीशी पूर्वतयारी केली आणि त्यानंतर आम्ही छान असं तयार झालो। आता मी येलो कलरची साडी नेसणार होते, पण ही रेड कलरची साडी पण खूप दिवस झाले नेसलीच नव्हती, म्हणून म्हटलं चला छान असं सुंदर तयार झालोय। रियांशनेही मस्त कुर्ता पैजामा घातला, अश्विनही तोपर्यंत तयार झाले, त्यांनी पण पूजेची थोडीशी तयारी करून घेतली। आता गुढी उभारायची आहे, त्याआधी आमचं ना असं होतं, जी वेळू काठी आहे ना ती खूप जास्त लॉंग होती, एकतर ती त्या सज्जाला टेकत होती, किंवा मग ती जर अशी खाली सोडली असती तर तो तांब्या पडणार तर नाही ना, अशी आम्हाला भीती होती। फायनली कशी तरी ॲडजस्टमेंट करून ना, एकतर तो कापड होता, त्या कापडावरून ती घसरत होती, फायनली ती बांधली, व्यवस्थित उभारली, आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं केलं। आता पूजा करताना ना रियांश नुसतं बघत नाही, तर त्यालाही माझ्या मागे मागे करायचं असतं, की मम्मा जशी करते तसं मला करायचं आहे। आणि मला आवडतं हे, कारण तो शिकतोय, त्याला ते शिकायचं आहे, यातच मला जास्त आनंद आहे। म्हणजे बघितल्यापेक्षा मला वाटतं की तो करतोय ना, कधी चुकतं कधी बरोबर असतं, पण तो करतोय हे महत्त्वाचं आहे। गुढीपाडवा म्हणजे आपलं खरं मराठी नवीन वर्ष। आपण 1 जानेवारीला कितीही न्यू इयर सेलिब्रेशन केलं ना, तरीही गुढीपाडवा हीच आपल्या संस्कृतीची खरी सुरुवात आहे। आता गुढी म्हणजे विजयाचं, नव्या सुरुवातीचं आणि आशेचं प्रतीक असतं। भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत आगमन केलं, त्याचा आनंद म्हणून गुढी उभारली जाते असं मानलं जातं। तसंच ब्रह्मदेवानी सुद्धा सृष्टीची निर्मिती याच दिवशी सुरू केली, अशी पण श्रद्धा आहे। बरेचदा ना आपण गुढी उभारतो, गोडधोड नैवेद्य बनवतो, नैवेद्य देवाला दाखवतो, आणि कधी कधी ना आपल्याला यामागचं कारणही माहिती नसतं, पण मला वाटतं इट्स ओके, करू शकतो आपण। पण सगळं आपण अगदी मनापासून करत असतो, कारण आपल्या परंपरेत ते सगळं आहे, आपल्या करण्यात ते प्रेम आहे आणि आपला विश्वास आहे म्हणून। आणि ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा मान्य कराल की सण म्हणजे ना फक्त आनंद नाही आहे, तर ॲक्च्युली ते आपल्याला जोडतात आपल्या कुटुंबाशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या स्वतःशी सुद्धा। म्हणूनच सण साजरे करा, पण त्यामागचं सौंदर्य आणि कधी कधी ना त्यामागची स्टोरी, अर्थसुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे। पूजा झाली, आता स्वयंपाक करायचा आहे, पण अशा साडीमध्ये तर स्वयंपाक काही शक्य नाही। मला स्वयंपाक करायचा असतो, म्हणून मला सगळं हे काढावं लागतं, नाहीतर मी मस्त अशी नटून थटून बसली असती। पण याचं काय आहे, म्हणजे पूजा झाली की बस याचं चालू असतं, मम्मा मी कपडे काढतो, म्हणजे फोटो काढायला पण
कारण मला कचकच होते ना, म्हणून मी काढतो. कारण असं वाटते की मला हे लवकर हे ड्रेस घालायचा आहे, मग मी असं खेळायला जाणार. माझे फ्रेंड्स काय विचार करणार की अरे हा असं कपडा का घालून आलाय. मग असं काही नाही आहे, सगळ्यांना माहिती असतं की आज फेस्टिवल आहे. सो पण याला खूप घाई असते. तो कुर्ता पैजामा घातला की कधी काढतो आणि कधी नाही असं होतं. पण माझे फ्रेंड्स नाही करतात हे. अरे त्यांचं नाहीये गुढीपाडवा, आपला हा मराठी सण आहे, नवीन वर्ष. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दे. हॅपी गुढीपाडवा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी बनतं पुरी, श्रीखंड, छोले, राईस आणि आणखी थोडासा स्वयंपाक करायचा माझ्या सासू सासऱ्यांसाठी, त्यांचा टिफिन द्यायचा आहे म्हणून. चला पटकन तयारीला लागते. किचनमध्ये मुंग्या व्हायचं खरं कारण ना हा रियांश आहे. याचं सकाळी उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तो काय करेल ना काही नेम नसतो. काहीतरी असं गोड बनवतो. आता सध्या त्याला गोल्याचं वेड लागलंय. गोला, बर्फाचा गोळा. बर्फ तो मिक्सरमध्ये त्यांनी असं ग्राइंड करून घेतलं आणि त्यात एक एक सिरप टाकत असतो. मी केक बनवते तर माझ्याकडे बरेच सिरप आहे. आज मीच त्याला पान सिरप दिला. म्हटलं हा पण गोला एकदा तू ट्राय करून बघ. त्याचं सगळं आवरलं आणि मी माझ्या स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक झालाय, फक्त सगळ्यात शेवटी पुरी आणि चपाती बनवते. चपाती माझ्यासाठी, कारण माझा थोडासा गळा दुखत होता म्हणून मी काही पुरी जास्त खाणार नाही आहे. आणि जो मला एक्स्ट्राचा स्वयंपाक बनवायचा होता तो कॅन्सल झालाय, फक्त आमच्या पुरतीच बनवायचा आहे. हे जे स्टील चॉपिंग बोर्ड आहे ना, अशा वेळी मला खूप उपयोगात पडतं. म्हणजे एका साईडला मी पुऱ्या पण लाटतेय आणि दुसऱ्या साईडला माझ्या चपात्या पण बनवून होतात. इतका तो मोठा आहे. कधी कधी धुताना जड वाटतो, पण अशा वेळी उपयोगात पण पडतो. जेवून घेतलं तोपर्यंत रियांश खेळायला गेला होता आणि येऊन ना अशी एक कैरी आणली होती मस्त. ती कैरी त्यांना तयार करून दिली आणि त्यानंतर मी जरा निवांत झोपले. आता झोपेतून उठल्यानंतर लगेचच आमचं डिसाईड झालं की मॉलमध्ये जायचंय आणि चेहरा असा सुजलेला दिसत होता म्हणून मी ना बर्फ लावणार आहे. पण तो बर्फ लावायच्या आधी हा मला बर्फ खायला सांगतोय. त्याने तो गोला तयार केला होता, तो किती छान लागतोय आणि तू एक बाईट खाऊन पहा, खाऊन बघ, हे सगळं त्याचं चालू होतं. पण बर्फाचा गोळा आपण कसा खातो आणि तो उष्टा मला खायचा नव्हता तो ॲक्च्युली, म्हणून मी नाही म्हणत होते. त्यात माझा गळा पण थोडासा दुखत होता. आता माहिती नाही पुढचं काय होणार आहे, कारण आज मी मस्त श्रीखंड पण खाल्लं होतं. म्हटलं थोडासा दुखतोय, बघू आता पुढे काय होते. बर्फ असा लावल्यानंतर जी काही स्वेलिंग आहे, ॲक्च्युली झोपेतून उठल्यानंतर असं थोडं सुजल्यासारखं वाटतं ना डोळे, ते जरा नॉर्मल होतं. फिनिक्स मॉलमध्ये जायचं आहे, त्यासाठी छान असा मी ड्रेस वेअर केला. आता हा ड्रेस मिशोवरून घेतला आहे की फ्लिपकार्टवरून मलाही माहिती नाही आहे. झालंच तर मी टॅग करेन किंवा मग मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. बाकी याला जो बेल्ट लावला आहे ना तो याच्यासोबत नाही आला आहे. तो नॉर्मल जीन्सवरचा बेल्ट आहे आणि त्याला मी मागच्या साईडनी ऑरेंज कलरचा एक रबर बँड लावला होता जो अजिबात चांगला दिसत नव्हता. म्हटलं जाता जाता ब्लॅक कलरचे रबर बँड असतात ना नॉर्मल, ते घेते आणि तो त्याला लावेल. बाकी केस मोकळे सोडल्यानंतर मी छान दिसते की असे बांधलेले असताना. आता घरी तर नेहमी मोकळे नाही सोडू शकत, पण आत्ता तुम्ही मला सांगा की मोकळे केस छान दिसत होते की बांधलेले केस छान दिसत होते. बाकी उन्हाळा आहे त्यामुळे मोकळे तर खूप वेळ मी नाही सोडू शकत, पण कसे दिसत होते सांगा मला कमेंट करून. आता खरं सांगू, मी रबर बँड घ्यायला आले आहे, पण रबर बँड तर मी घेतलाच आहे. 10 रुपयाचं पॅकेट येतं, पण मला ना तिथे अशा बँगल्स दिसल्या आणि म्हटलं चला गुढीपाडवा आहे, लोक सोन्याचं सामान घेतात, आपण ॲटलिस्ट असं आर्टिफिशियल तर घेऊच शकतो. आता मी बघितलं तर बरंच काय काय, पण काय घेतलं आहे ना हे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल. म्हणजे 10 रुपयाचं सामान घ्यायला गेली आणि कितीचा चुना लावला आहे किंवा कितीचं सामान घेतलं हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगते. खरं तर माझं इथे पण क्लोथिंग सेक्शनमध्ये जायची इच्छा होती, पण या दोघांनी मला तिकडे भटकू पण दिलं नाही. फायनली आपली बजेटवाली दुकान DIY इथे आम्ही आलो, कारण इथून रियांशला काहीतरी सामान घ्यायचं होतं. काहीतरी म्हणजे काय, त्याला ना रिमोट कंट्रोल कार पाहिजे होती आणि मीच सहज त्याला बोललेली की एक्झाम झाली की तुला रिमोट कंट्रोल कार घेऊन दे. खूप दिवस झाले त्यांनी घेतली पण नव्हती. आणि मुलांचं असं आहे ना, म्हणजे स्पेशली कारच्या बाबतीत रिमोट कंट्रोलच नाही, बाकी ड्रिफ्टिंग कार, ड्रोन, बाकी बऱ्याच वेगवेगळ्या कार आहेत, ते फक्त मुलांना माहिती असतं. लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांचं कारचं वेड काही जात नाही. बाकी आपल्या स्त्रियांची एक कॉमन गोष्ट म्हणजे आपण कुठेतरी फिरायला गेलो, कुठेही असो, आपल्यासाठी काय घ्यायचं आहे, आपल्या घरासाठी काय वस्तू छान दिसेल याकडे आपलं खूप लक्ष असतं. आणि आपण घ्यायचं नसेल ना तरीही कधी कधी बघतो. पण पुरुषांची ही एक कॉमन सवय ना, ते स्वतःसाठी काही जास्त बघत ना घरासाठी काही घ्यायचं आहे असं प्रत्येक वेळी त्यांच्या मनात असत, बरोबर ना. बाकी मी फुलं बघत होती आर्टिफिशियल, पण घ्यायची तर मला नव्हती.
मी अशीच टाईमपास करत होती. होम 360मध्ये आले. इथे मला हे स्टीलचं बेलन दिसलं. म्हटलं कधीतरी हे पण घेऊ, पण कोणी वापरलं असेल तर मला कमेंट करून सांगा की त्यांनी व्यवस्थित पोळ्या लाटल्या जातात का, मार्बलच्या पोळपाटवर व्यवस्थित पोळ्या होतात का. तुमच्याकडे असेल ना तर मला ते सजेशन प्लीज तुम्ही द्या. DIY मध्ये एक कार त्याला आवडली होती. बिलिंग काउंटरपर्यंत नेली, ती टेस्टिंग करून बघितली आणि टेस्टिंग केल्यानंतर म्हणाला की मला काही ती आवडली नाही. हॅमलीजमध्ये इतक्या जास्त महाग कार होत्या, म्हणजे 5,000 6,000. म्हटलं नको, मी त्याला ती किंमतही सांगितली नाही आणि म्हटलं नको, आपल्या बजेटमधलंच नाही आहे. बाकी घरासाठी फ्रेशनर आणलेले आहे आणि माझ्यासाठी ही आर्टिफिशियल ज्वेलरी मी परचेस केली. हा मस्त एक कडा परचेस केला. ॲक्च्युली मला ना 4 बँगल्स हव्या होत्या, पण तशा काही मिळाल्या नाही. हे एक कडं मला आवडलं आणि बाकीचे एडी इयरिंग्स मी घेतलेले आहे. आता एडी इयरिंग्सची प्राईस तुम्हाला माहिती आहे 150-200 रुपयापर्यंत असतं आणि हे जी कडं आहे ते मला 280 रुपीजमध्ये मिळालं. सो अशी माझी छोटीशी शॉपिंग झाली. आल्यानंतर जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं आहे आणि गुढीपाडव्याची अशी काही शॉपिंग आमची नव्हतीच. आम्ही काय शॉपिंग केली DIYमधून. मी हे ब्लेंडर घेतले, अश्विननी कारसाठी बऱ्याचशा वस्तू घेतल्या, फ्रेशनर घेतले, बाथरूम, रूम, कार आणि कारसाठीच मॅक्सिमम सामान घेतलं. आता गुढीपाडवा आणि बायकोसाठी गिफ्ट याचा काहीही संबंध नाही आहे, पण माझंच असं चालू होतं की मला काहीतरी घेऊन पाहिजे. आता मॉलमध्ये गेल्यानंतर सहज आपण म्हणतो किंवा आपल्याला काहीतरी आवडतं आणि अश्विन सहज बोलले की तुला जे पाहिजे ते घे. तेवढ्यात मला एक कॉल आला, माझं एक पार्सल आलं होतं. आता पार्सल मी किचनसाठी मागवलं आहे. म्हटलं ते कसं गिफ्ट मागू, म्हणून मी सहज बोलले की माझं जे पार्सल आहे तेच मला गिफ्ट म्हणून द्या. पण माझी ना ही बॅग ऑलरेडी आली होती. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की माझं फ्लिपकार्टवरून काही रॅन्डम वस्तू मी मागवल्या आहेत. त्यातलीच ही एक बॅग जी बघता क्षणी मला खूप जास्त आवडली होती. ॲक्च्युली तिथे जर घेतलं असतं तर मी क्लोथिंग सेक्शनमध्येच गेले असते, पण रियांश ना मला जाऊच देत नाही. त्याला खूप कंटाळा येतो त्या क्लोथिंग सेक्शनमध्ये जायचा. तर ही बॅग ॲज अ गिफ्ट, म्हणजे खोटं बोलून मी माझं आज गिफ्ट घेतलं आहे आणि अश्विनचं काही लक्ष राहत नाही की हे पार्सल आत्ता आलं आहे का की कधी आलं आहे, कारण माझे सारखे पार्सल येणं चालू राहतात. पण खोटं बोलून का असे ना, म्हणजे खूप जास्त पैसे नाही बुडवले मी किंवा नाही खर्च केले नवऱ्याचे. जसं मी दुपारी पण एक वस्तू घेतली, त्याबद्दल थोडंसं बोलले होते, परत बोलते. पण खरंच खूप सुंदर आहे. थोडंसं अगदी शॉर्टकटमध्ये सांगते या बॅगबद्दल. बरेचदा काय होतं, आपले कपडे खूप छान असतात पण आपण तीच 150-200 रुपयाची बॅग वापरतो. पण ती बॅग सोडा आणि अशी काहीतरी ट्रेंडिंग बॅग घ्या. खूप सुंदर आहे. ही तुम्ही ॲज अ हँडबॅग म्हणून पण वापरू शकता, शोल्डर बॅग म्हणून पण वापरू शकता आणि स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकता, कारण याचा बेल्ट शॉर्ट आणि लॉंग दोन्ही होतो. बाकी स्टोरेज खूप जास्त आहे असं मी म्हणणार नाही. मिनिमम स्टोरेज आहे. अजूनपर्यंत मी त्याचे पेपर पण काढलेले नाही आहेत. तर असं मिनिमम स्टोरेज आहे. झिप खूप छान आहेत, क्वालिटी खूप छान आहे. लेदर एकदम प्रीमियम क्वालिटीचे आहे आणि दिसायला खरं तर खूप सुंदर दिसते. त्याची डिझाईन खूप सुंदर आहे. सो हे मी टॅग करते. 700-750 रुपयाची अशी काहीतरी आहे. सो मला नाही वाटत की मी खूप जास्त चुना लावला आहे, म्हणजे खूप जास्त खर्च केला आहे. बरेचदा असं होतं की मला सोन्याचं वस्तू मी घेतच नाही. अश्विन मला म्हणतीलही ना, ते म्हणणार नाही वेगळी गोष्ट आहे, पण त्यांनी म्हटलं जरी ना की चल तुला सोन्याचं काहीतरी पाहिजे असेल तर घे, तर मीच नाही म्हणेल. कारण मी सोन्याचं मंगळसूत्र घालत नाही, जे माझ्याकडे आहे तेच मी घालत नाही. कारण ना मला रात्री अशी काढून ठेवायची सवय आहे, त्यामुळे त्याची जी हूक आहे ना ती खराब होते. तर मी असे आर्टिफिशियल वापरते. बाकी कानात मी कंटिन्यू ठेवू शकत नाही. बाकी अजून काय असतं, आपलं अंगठ्या मला अजिबात आवडत नाही, कचकचतात मला त्या. त्यामुळे सोनं मला घेऊन देते म्हटल्यानंतरही मी घेऊ शकत नाही. त्यामुळे असा छोटासा खर्च ऑफकोर्स मी करू शकते. मला वाटतं की मी पैसे बुडवण्यापेक्षा उलट माझ्या नवऱ्याचे पैसे वाचवते. खूप पैसे वाचतात. सोनं घेत नाही म्हणजे तुम्ही विचार करा, खूप पैसे वाचतात. कितीतरी वर्ष झालं मी सोन्याचं एकही वस्तू घेतलेली नाही आहे अजूनपर्यंत. बाकी मला माझं आजचं गिफ्ट मिळालं. ॲक्च्युली आज गिफ्ट देण्याचं काहीच कारण नाही आहे, नवीन वस्तू घ्यायची असते बस. पण आम्ही नवीन वस्तू तर काही घेतली नाही, बाकी छोट्या मोठ्या वस्तू आणल्या. तर असा गेला आजचा आमचा दिवस. तुम्ही गुढीपाडव्याला काय घेतलं मला कमेंट करून सांगा आणि परत एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि हा व्हिडिओ छोटा होईल मोठा होईल मला माहिती नाही. कधी कधी रिपीटेड शब्द होतात, कधी कधी काही बोलायचं राहून जातं, काही जास्त बोललं जातं. तर प्लीज कधीतरी कन्सिडर करत जा. तर असो, मी आता ह्यावर खूप नाही बोलली. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझं बोलून झालेलं आहे. चला उद्या भेटूया. बाय.